अहं पुणे नगरे वसामि। अहं सप्तमी कक्षायां पठामि। मम विद्यालयस्य नाम विद्याशील पब्लिक स्कूल अस्ति। सर्वप्रथम या स्पर्धेचे आयोजक माननीय सातपुते सरांचे आभार मानते। त्यांनी संस्कृत भाषा जतन करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे। मी आज विद्या या विषयावर 2 श्लोक बोलणार आहे। प्रथमः श्लोक। अन्नदानं महादानं विद्यादानः मतः परम् अन्नेन क्षणिका तृप्ती यावजीवच्च विद्या। अर्थात अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे, पण विद्यादान हे त्याहून श्रेष्ठ आहे। कारण अन्नामुळे आपल्याला काही काळ समाधान भेटतो, तृप्तता भेटते, पण विद्येमुळे आपल्याला आयुष्यभर समाधान भेटतो। अर्थातच एकदा का आपण जेवलो तर आपल्याला परत भूक लागते, पण एकदा का आपण विद्या घेतली तर ती विद्या आपल्याला आयुष्यभर कामाला येते। द्वितीय श्लोक। कामधेनु गुणा विद्या ह्य काले फलदायिनी प्रवासे मातृसदृशी विद्या गुप्तम धनम स्मृतम। अर्थात विद्या ही कामधेनु प्रमाणे आहे, ती सर्व काळे योग्य काळ नसतानाही फलदायक असते। प्रवासामध्ये एक आई जशी आपली काळजी घेते, बाळाची काळजी घेते, तशीच विद्या आपली काळजी आयुष्यभर घेते। शेवटी एवढंच म्हणावे वाटते की विद्या अनुपम रत्न है, विद्या अनुपम रत्न है, इसको रखो संभाल, इसको रखो संभाल, मुखमंडल चमके सदा, मुखमंडल चमके सदा, बनती जीवन ढाल, बनती जीवन ढाल। जयतु संस्कृतम, वदतु संस्कृतम। धन्यवादः।